नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी राज पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय राज पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आपल्या बाप्पाचं आगमन झालं आणि आज आपले बाप्पा घरी विराजमान झालेले आहेत आणि खूप आनंद होतोय आपल्याला. आणि बाप्पाबद्दल सांगायचं झालं तर आपले मामा संतोष मामा आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत बाप्पाबद्दल. नमस्कार मंडळी, मी संतोष सकाराम पाटील. मागी गणेशोत्सवाबद्दल थोडीफार मी काय माहिती आहे ती तुम्हाला सांगत आहे. मागी उत्सवाचं विशेष म्हणजे हे गणपती कोणाला माहीतच नव्हते. माघ महिनाही माहीत नव्हता ह्या बेलापूर पट्टीमध्ये. त्या टायमाला आमच्या वडिलांनी हे गणपती सुरू केले. आज ह्या गणपतीमुळे ह्या गोटुली गावामध्ये संपूर्ण घरोघरी गणपती झाल्यासारखे झाल्यात. पूर्वी पावसाळ्यात जेवढे गणपती होते त्याच्याहून डबल आता गणपती या माघ महिन्यात झालेले आहेत. आणि हा बाप्पा म्हणजे नवसाला पावणारा बाप्पा आहे. ह्या बाप्पाला असे नवस केलेले आहेत की माणसं मृत्यूच्या दारातून उठून उभे झालेले आहेत. आणि जिथे जागते अजूनपर्यंत ते लोक आहेत. झाडावरून पडून त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंटच झाला होता, म्हणजे पूर्ण स्कल फ्रॅक्चर झालं होतं त्याचं. अजूनपर्यंत आहे ती निशाणी त्याची. पण त्याला नवस जसं बोललं तसं तो जे त्याला होश आला. तो हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये होता 5-6 दिवस, म्हणजे डॉक्टरांनी ते मृतच घोषित केला होता त्याला असं. त्याच्यानंतर दुसरं एक असं झालं, त्याचाही ॲक्सिडेंट झाला. मग शेवटी वडिलांनी माझ्या नवस केला की हा मुलगा वाचला तर त्यांच्या घरी मी गणपती आणायला सांगेन. तर ते जसं बाबा नवस बोलले त्यांच्या मुलाला होश आला आणि मग त्यांच्या घरी जाऊन माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की मी मागी गणपती आणायचं नवस म्हटलेलं आहे, ते तुम्ही आणा 3 वर्ष. मग त्यांना जसं सांगितलं मग त्या लोकांनी 3 वर्ष ते गणपती आणले आणि साजरा देखील केले. आणि त्याच्यानंतर ही गणपतीची आज जितकी वाढ झाली की संपूर्ण नवी मुंबई तर सोडूनच द्या, तर पूर्ण या महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव साजरा केला जातो. आणि हे गणपती आणण्याचं आमच्या वडिलांच्या पण डोक्यात नव्हतं. ज्यांनी आमच्या गोटुली गावाचे जीर्णोद्धार गोटुली गावाला सुधारलं, भन्सीलाल बाबा म्हणून. मी खूप लहान होतो त्या टायमाला, जवळजवळ 4-5 वर्षाचा असेल. त्या टायमाला मी त्यांना एक बनपाव आणून द्यायचो. ते आमच्या घरी यायचे आणि ते गावामध्ये जेव्हा यायचे ते गिरजावाल्यांच्या इथे वस्ती करायचे आणि सकाळी दूध पिण्याकरता आमच्या घरी यायचे. त्यांनी बाबांना आमच्या सजेशन दिली की सकाराम, हे गणपती तू पावसाळे आणू नको, मी माघ महिन्यातले गणपती आणा. आणि ते गणपती म्हणजे कसे 1.5 दिवसाच्या वरती ठेवायचे नाही, 5 दिवस वगैरे गणपती ठेवायचे नाही. आणि त्याचं महत्त्व म्हणजे 1.5 दिवस आणि त्याचा जन्मदिवस आहे. आणि हेच गणपती बाबांनी आणले. आणि ते आजपर्यंत, आता बाबा गेल्यानंतरही आम्ही ते गणपती बंद केले ना. आज ज्या टायमाला माझ्या वडिलांनी गणपती सुरुवात केली ते लोक आम्हाला म्हणजे वडिलांना वेडे म्हणायचे की हा वेडा आहे, कुठल्या पण टायमाला गणपती आणतो. अक्षरशः वेड्यामध्ये आमच्या वडिलांना जमा केले होते या लोकांनी. पण आज बघता बघता संपूर्ण गोटुली गाव वेडा झाला. गावच नाही तर सोडून संपूर्ण नवी मुंबईमध्ये आज ह्या गणपतीचा मोठ्या उत्साहाने, इतक्या उत्साहाने साजरा होतोय मागी गणेश उत्सव की आज लोकांना कळून चुकलं की हा नवसाला पावणारा बाप्पा आहे. आणि खरोखरच ह्या बाप्पाची कृपा म्हणून आज आम्ही इथे आहोत. आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने जे काय आहे ते सर्व त्यांचंच आहे. आपण तर संपूर्ण जगच त्यांच्याशिवाय कोण आहे. आणि देणारेही तेच आहेत आणि घेणारेही तेच आहेत. नित्यनेमाने जर त्यांची सेवा केली, कुठल्याही मनामध्ये पाप न ठेवता, तर देव तुम्हाला नक्कीच 100% यश देणारच. आणि मग आमचे बाप्पा प्रत्येकाला नवसाला पावणारे आहेत. म्हणायचा उद्देश म्हणजे संपूर्ण म्हणजे जो कोणी मनापासून नवस गणपती बाप्पांना जो बोलेल त्याचे नवस पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आता पिझ्झा पार्टी इथे आहे. आज मस्तपैकी पिझ्झा ऑर्डर केलेले आहेत. हे जरा आता थोड्याच वेळात ते डान्स होणार आहे. इथे सर्व आता डान्स करणार आहेत थोड्या वेळातच. चला गाणी लावा आता. काय काय चना बाप्पांचा वाढदिवसाच्या निमित्त आम्ही चणे खातो. हा, रात्र झाली का आपले चणे असतात, बॉईल चणे. आणि आता सगळे जण बसलेले आहेत पिझ्झा खायला. आणि थोड्या वेळात आता स्पीकर आलेला आहे, आपण थोडा डान्स करणार आहोत. सगळे जण नाचणार का नाही? हा, खाल्ला ना.
आईला आईला आई चुकीचं करताय. बाप्पाचे सिनेमॅटिक शॉट्स आपण काढले आहेत. सो एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. चला गाईस, फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहे आणि जेवणामध्ये तुम्ही बघताय बटाट्याची भाजी, चवलीची भाजी आणि ही आहे ती पनीर चिली स्पेशल शेफ भावेश पाटील आणि भाकऱ्या आहेत आणि पापड आहे. बघूया टेस्ट करून कसं आहे. आणि या साईडला पण आपली मंडळी बसलेली आहे. रिव्ह्यू घ्यावा लागलो चिल्ली चिल्ली खाऊन बघा जर कशी होईल. ए चिल्ली नाही खात तुम्ही? ए काय चिल्ली कोण नाही खात? चला आम्ही जेवण घेतो. आम्हाला व्हायलंय
चला गाईस, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतोय. हा, आणि उद्या आहे ना, उद्या आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे. हा, हे बघा आपले बाबाने बघ काय आणले. बोल बघू. बापरे, बघ काय हे, बघ हे देखो क्या है. हे देखो. आणि उद्या आपल्या बाप्पाचं असणार आहे विसर्जन. सो विसर्जन इथे कसं असतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. चला मग बाबू, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय कर. गुड नाईट. गुड नाईट. जलपरी कशी करते? जलपरी कशी करते? ओय, जलपरी लवकर. अशी करते ती. काय दिले